लाडकी बहीण योजना 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याची तारीख फिक्स झाली आहे का? नेमके हे पैसे कोणत्या तारखेला येणार आहेत? अशा गोष्टी या ठिकाणी चर्चेत आहेत। बऱ्याच ताई या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत की सर नेमका 8वा हप्ता कधी भेटणार? फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार? बरेच जण म्हणत आहेत सर 8 मार्चला पैसे भेटणार आहेत, बरेच जण म्हणत आहेत 11 मार्चला पैसे भेटत आहेत, बरेच जण म्हणत आहेत सर 24-25 तारखेला पैसे भेटणार आहेत। तर नेमके पैसे कधी भेटणार? लाडक्या ताईंनो, ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी सांगत आहे, लक्षात घ्या। बऱ्याच ठिकाणी मी 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी पण तुम्हाला सांगितलं होतं की बरेच जण आता म्हणतील की 8 मार्चला पैसे येतील, महिला दिवस आहे म्हणजे पैसे येतील। लक्षात घ्या, टीव्ही मध्ये आलंय, कुठं आलंय? लक्षात घ्या, एक गोष्ट समजून घ्या, या ठिकाणी अधिकृत तारीख आलेली नाही। परत सांगतोय, 8 मार्च ही अधिकृत तारीख आलेली नाही। कोणत्या मंत्र्यांनी बोललेलं नाहीये किंवा महिला व बाल विकास मंत्री यांनी देखील म्हणलेलं नाही, उपमुख्यमंत्र्यांनी म्हणलेलं नाही, मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलेलं नाही। लाडक्या ताईंनो, ज्या गोष्टी सत्य असतात, खऱ्या असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी या युट्यूबच्या चॅनलवर सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, बऱ्याच आता तुम्ही विचारत असाल की मग सर 8 मार्चला पैसे येणार का नाही? लक्षात घ्या, ही शक्यता आहे, येऊ शकतात। जर या ठिकाणी याद्या पूर्ण झाल्या आणि याद्या पूर्ण झाल्यानंतर पैसे येऊ शकतात, पण असं नाही होणार की बाबा 8 मार्च म्हणजे 8 मार्चलाच पैसे येतील किंवा 10 मार्चला या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल बजेट सादर होणार आहे। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं बजेट म्हणजे अर्थसंकल्प सादर होणार आहे 10 मार्चला, तर 11 मार्चला पैसे येतील का? अशा पण बऱ्याच गोष्टी, बऱ्याच चर्चा या ठिकाणी रंगलेल्या आहेत किंवा बरेच जण असं म्हणतात की ह्याच आठवड्यामध्ये पैसे येऊन जातील। तर लाडक्या ताईंनो, परत सांगतोय, जर कोणी तुमची दिशाभूल करत असेल तर सावधान व्हा। आता फक्त विचार करू नका की बाबा हे पैसे येतील का नाही, आता पैसे येणार आहेत का नाही, लाडकी बहीण योजना बंद पडली का काय? लक्षात घ्या, निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार डोक्यातून काढून टाका। फक्त मी काय सांगतोय, एक गोष्ट नीट समजून घ्या। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना बंद पडली नाही। परत सांगतोय, लाडकी बहीण योजना बंद पडलेली नाही। आणि दुसरी गोष्ट सांगतोय, तुम्हाला 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार, याच्यामध्ये काहीच वाद नाहीये। 100% तुम्हाला पैसे भेटणार। 8वा हप्ता पण भेटणार आहे, 9वा हप्ता पण भेटणार आहे। आता तारीख, लक्षात घ्या, तारीख याच्यावर अंदाज मी मांडणार नाही। परत सांगतोय, तर्क वितर्क मी करणार नाही, अंदाज मी मांडणार नाही की बाबा 6 तारखेला पैसे भेटतील, 8 तारखेला भेटतील, 11 तारखेला भेटतील, 24 तारखेला भेटतील, असे तर्क मी लावणार नाही। ज्या वेळेस, परत सांगतोय, ज्या वेळेस मला वरून समजेल किंवा मंत्रिमंडळातून समजेल किंवा एखादा मंत्री कोणी म्हणेल किंवा उपमुख्यमंत्री साहेब कोणी म्हणतील, मंत्री साहेब कोणी म्हणतील, मुख्यमंत्री साहेब म्हणतील, त्यावेळेस त्यांच्या तारखा मी तुम्हाला सांगणार आहे। पण अशाच अंदाजपंची मी गोष्टी सांगणार नाही की बाबा ह्या 4 दिवसात पैसे भेटतील, या 2 दिवसात पैसे भेटतील, 8 तारखेला महिला दिवस आहे म्हणून पैसे भेटतील। मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं बघा, 3 ते 4 दिवस अगोदरच मी सांगितलं होतं की 8 मार्चला महिला दिन आहे म्हणजे पैसे यायला सुरू होईल। बघा, असं कधी नाही, बघा होणार, हे अंदाज आहेत। अंदाज येऊ पण शकतात, नाही पण येऊ शकतात, त्याच्यामुळे हे फक्त अंदाज आहेत, अधिकृत अजून माहिती आलेली नाही। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र भेटणार आहे का, अशा पण चर्चा। बघा, मी तुम्हाला 2-3 दिवस अगोदर सांगितलं की जर 8वा हप्ता तुम्हाला नाही भेटला तर एकंदरीत काय होईल, 8वा आणि 9वा हप्ता ते एकत्र देऊ शकतात। तर आता त्याच तुम्ही गोष्टी सगळीकडे बघायला असताल, पेपरला, टीव्हीवर, सगळीकडे तुम्हाला त्याच गोष्टी पाहायला भेटतील की आता 3000 रुपये वाटायला भेटल। ह्या गोष्टी मी तुम्हाला अगोदरच सांगितल्या होत्या। त्याच्यामुळे लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो, आपलं हे युट्यूबचं चॅनल खूप महत्त्वाचं चॅनल आहे। सर्वांनी चॅनल जॉईन करून ठेवा, कारण लाडक्या बहिणीचे सगळ्यात अगोदर अपडेट, सगळ्यात इम्पॉर्टंट अपडेट आणि सगळ्यात छान माहिती आपल्या या युट्यूब चॅनलवर सांगितली जाते। त्याच्यामुळे चॅनलवर जर नवीन कोणी आला असाल, सबस्क्राईब करून ठेवायची आहे। चला, आता तुम्हाला या ठिकाणी मी बोलण्यापेक्षा तुम्हाला अजून एक न्यूजपेपरची बातमी दाखवतो। माझ्यावर जर विश्वास बसत नसेल काही लोकांचा, तर तुम्हाला न्यूजपेपरची बातमी दाखवतो। लोकमतची बातमी आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 मार्च 2025 म्हणजे आजचीच बातमी आहे। बातमी काय बघा, लाडक्या बहिणीची धाकधूक वाढली, हप्त्याला उशीर झाल्याने तर्क वितर्क, म्हणजे तर्क वितर्क आता सगळेजण मांडायलेत, अंदाज पैसे सांगायलेत किंवा आता भेटल, नंतर भेटल, असं भेटल, तसं भेटल।
पण लक्षात घ्या हे सगळे अंदाज आहेत, हे सगळं तर्क वितर्क आहेत. तुम्हाला एक गोष्ट मी सांगितलेली आहे, ती मूळ गोष्ट आहे, जोपर्यंत याद्या पूर्ण होत नाहीत, 4 चाकीच्या जोपर्यंत याद्या पूर्ण होत नाहीत, सगळ्या जिल्ह्याच्या याद्या जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला पैसे भेटत नाहीत. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ज्या गोष्टी सत्य आहेत त्याच गोष्टी तुम्हाला मी डायरेक्ट सांगत आहे. बघा आता काही ताईंचे प्रश्न आले होते, त्या प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. बघा या ठिकाणी ताईचा प्रश्न आहे, दादा योजना बंद होणार नाही ना, एक तर आम्ही जॉब करत नाही, आजारी आहोत. बघा ताईंनी काय सांगितलंय, लाडक्या ताईंनी विचारले की बाबा सर ही योजना बंद पडणार आहे की काय, आम्ही अगोदरच जॉब करत नाही, आम्ही आजारी पण असतो, आम्हाला पैशाची गरज आहे. लाडक्या ताईंनो परत सांगतो, 100% गॅरंटी के साथ सांगतोय, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. फक्त पैसे हप्ता मागा पुढे होऊ शकतो. या ठिकाणी मार्च एंडिंग असल्यामुळे किंवा हे फेब्रुवारी एंडिंग असल्यामुळे अर्थसंकल्प मांडणार, तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं, अर्थसंकल्प मांडणार असल्यामुळे सगळे मंत्री त्या ठिकाणी तिकडे बिझी आहे, त्याच्यामुळे मागे पुढे होऊ शकतं. पण पैसे असं नाही की पैसे थांबणार आहेत, 100% पैसे भेटणार आहेत. पुढचा प्रश्न, भाऊ तुम्ही सदैव आमच्या पाठीशी उभे राहा, तुम्ही जे हे सत्य सांगतात, जे सगळं ते सत्य सांगतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व गरजू लोकांनी तुमची साथ हवी भाऊ. बघा सगळ्या गरजू लोकांची तुमची साथ. बघा लाडक्या ताईंनो, मी सकाळी एक व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, लाडक्या ताईंनो मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. सगळ्यांनी जर तुम्ही सपोर्ट केला तर मी तुमच्यासाठी सरकारकडे देखील मागणी करणारे, सरकारकडे देखील या ठिकाणी आमदार खासदारांना मंत्र्यांना भेटून देखील निवेदन देणार आहे तुमच्यासाठी. लाडक्या ताईंनो, तुम्हाला तुमचा जर सपोर्ट असेल, मला एक गोष्ट सांगा, तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे का? जर तुमचा सपोर्ट असेल, लाडक्या ताईंनो परत सांगतोय, असं तुम्हाला कोणी महाराष्ट्रात भेटणार नाही. टीव्ही चॅनल वाले, निवडणुकावाले, राजकारणी, त्या लोकांबद्दलची वेगळी गोष्ट आहे. मी काही राजकारणी नाहीये किंवा मी कोणी टीव्ही मधला पण नाहीये. तुमच्यासाठी परत सांगतो लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी मी झटायला तयार आहे, झगडायला तयार आहे, तुमच्यासाठी लढायला तयार आहे, सरकार पुढे निवेदन मांडायला पण तयार आहे. पण तुमचा सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, सगळ्यांनी सांगायचंय, खरं प्रामाणिकपणे सांगायचंय. जर बघा मी तुम्हाला अगोदरपासून मदत करतोय, खरंच या ताईंनी पण सांगितले की सर तुमचं सहकार्य पाहिजे, तुमची मदत पाहिजे. तुमच्या सगळ्यांचं हे मत आहे का? लाडक्या ताईंनो, जर तुम्ही सगळ्यांनी म्हणलात तर आपण या ठिकाणी बघा, मी एकटा काही करू शकणार नाही, पण या ठिकाणी खार न खारेचा वाटा म्हणजे थोडी तरी मी मदत तुम्हाला नक्कीच करेल की बाबा सरकार पुढे हे मुद्दे मांडायचे, सरकार पुढे निवेदन द्यायचे, सरकार पुढे ह्या गोष्टी सांगायच्या की तुम्ही बाबा 1500 रुपये का देत नाहीयेत, हा 2100 रुपयाचा हप्ता का नाही भेटत आम्हाला, 4 चाकीचं वाहनाची पडताळणी तुम्ही आताच का करायला, हे सगळे पॉइंट तुमचे स्पष्ट शब्दात मी या ठिकाणी सरकार पुढे मांडणार आहे. लाडक्या ताईंनो, बघा तुमच्यासाठी मी झटणार आहे. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हा लाडका दादा तुमचा ट्रिक्स गुरु, लाडका दादा तुमच्या सोबत असणार आहे. तुमच्या पुढे वाटलं तर तुमच्या पुढे मी सोबत राहीन. तुम्ही फक्त माझ्या मागे मागे चला. कोण कोण माझ्या सोबत आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही सगळे फक्त माझ्या मागे राहा. जर तुम्ही मागे राहिलात, नक्कीच तुमच्यासाठी मी काही ना काहीतरी सरकारकडे मागणी करेल, निवेदन देईन, काही करेन. पण बघा तुम्हाला दररोज काही ना काही गोष्टी मी दाखवत राहीन की लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी मी आज हे केलं. फक्त व्हिडिओ काढत बसणार नाही, फक्त तुम्हाला तारखा देत बसणार नाही, ही तारीख सांगत बसणार नाही. तुमच्यासाठी खरंच मदत मी करेन लाडक्या ताईंनो. तर जर तुम्ही खरं सांगतोय, एक गोष्ट सांगतोय, जर तुम्ही खरं मदत केली, सपोर्ट केलं तर मी पण तुमच्यासाठी सपोर्ट करणार आहे. सगळ्यांनी मला कमेंट बॉक्स सांगा, तुम्हाला सगळ्यांना मी सपोर्ट करू इच्छित आहे का? तुम्हाला सगळ्यांची इच्छा आहे का मी सगळ्या तुमचा सपोर्ट करावा? जर सपोर्ट करण्याची अशी इच्छा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, आम्हाला या महिन्याचे आमचे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. या ठिकाणी आशा ताई म्हणतात 100% तुम्हाला पैसे भेटणार आहेत, काळजी करू नका. 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकदाच द्या. या ताई म्हणत आहेत की आम्हाला दोन्ही हप्ते एकत्र भेटावेत. यस, 100% तुम्हाला भेटावेत. या ठिकाणी आपण या ठिकाणी मागणी करूया सरकारकडे. नंतर एकनाथ शिंदे साहेब असते तर आता ही वेळ आली नसती, लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागलीच नसती. हे लक्षात घ्या, असं काही नाहीये. सरकारमध्ये ते पण आहेत. एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, सगळेजण एकच आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका. लाडकी बहीण योजना काही बंद पडलेली नाही.
पण जर आपल्याला त्यांना फक्त निदर्शनास आणून द्यायचंय की बाबा लाडक्या ताई या ठिकाणी नाराज झालेल्या आहेत, तुम्ही लवकरात लवकर हप्ता त्यांना द्या, या ठिकाणी आपण वाटलं तर मुख्यमंत्री साहेबांना वेळच भेटली मला तर नक्कीच मुख्यमंत्री साहेबांपर्यंत देखील मी पोहोचेल, त्या ठिकाणी त्यांना देखील मी निवेदन देण्याचं काम करेल 100%. जर तुम्ही सगळे सोबत असताल तर नक्कीच मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय, लाडक्या ताईंनो तुमच्या सगळ्यांसाठी मी लढन, पण तुम्ही सगळे माझ्या सोबत आहेत का? कृपया करून सांगा. उगाच काही पण बघा, लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो फक्त तारखा सांगत बसणं, ह्या तारखेला पैसे येतील, या तारखेला पैसे येतील असं सांगत बसण्यापेक्षा मी पुढाकार घेतलाय. बघा लाडक्या ताईंनो, मी पुढाकार घेतलाय, तुम्ही सपोर्ट जर केला 100%, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त आपल्याला पुढे पाठवायचंय, सरकार पुढे हा व्हिडिओ पाठवायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त आपल्याला सपोर्ट करा, मी पण तुम्हाला या ठिकाणी मदत करणार आहे. लक्षात घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.